सरकारनं जी शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली आहे ही कर्जमाफी फसवी आहे. 10 ते 15% लोक सुद्धा या कर्जमाफीमध्ये बसणार नाही. अतिशय जाचक अटी आणि निकष या कर्जमाफीमध्ये घालून कमीत कमी शेतकरी कसे कर्जमाफीमध्ये बसतील असा प्रयत्न सरकारनं केलेला आहे. एका बाजूला केंद्र सरकारचं 16 लाख कोटींचं उद्योगपतींचं कर्ज राईट ऑफ करताना एकही जाचक अट आणि निकष लावला गेला नाही. पण शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यायची म्हटलं की यांनी जाचक अटी आणि निकष त्यामध्ये घातले आणि कमीत कमी शेतकरी बसवण्याचा प्रयत्न केला. आज आम्ही जळगाव जामोदमध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये आंदोलन केलं आणि सरकारच्या जीआरची होळी करून या ठिकाणी सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. राज्यभर हे आंदोलन आता आम्ही करणार आहोत. जोपर्यंत सरसगट कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत हे थांबणार नाही. आज जळगाव जामोदमधून या आंदोलनाचा एल्गार आम्ही या ठिकाणी पुकारलेला आहे. सगळ्या शेतकरी पुत्रांनी एकत्र येऊन सरकारच्या या फसव्या कर्जमाफीचा निषेध केलेला आहे आणि हक्काचा पीक विमा आम्हाला मिळाला पाहिजे. पीक विमा कंपन्यांनी सुद्धा आम्हाला फसवलेला आहे. याचं सुद्धा टेस्ट ऑडिट झालं पाहिजे आणि आमच्या हक्काचे पीक विम्याचे पैसे मिळाले पाहिजे. हक्काचा पीक विमा आणि हक्काची सरसगट कर्जमुक्ती या मागणीसाठी आज आंदोलन झालं. हे आंदोलन आता राज्यभरामध्ये वनवा घेऊन पेटल्याशिवाय राहणार नाही असा निर्धार आम्ही सगळ्या शेतकरी पुत्रांनी आज केलेला आहे. शेतकऱ्यांना कर्ज